निष्ठावंतांना न्याय देण्याच्यासाठी सर्वत्रच मागणी होत असताना निष्ठावंतांवर खुलेआम अन्याय केल्याचा आरोप जे भोगतायत ते गिरीश महाजन सध्या नाशिकच्या राजकारणात चर्चेत आहेत। या गिरीश महाजनांच्यामुळे नाशकामध्ये युती होत नाहीये। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यामध्ये युती होत नसल्याने हे पक्ष जवळपास आमने-सामने आले आहेत। या प्रकरणामध्ये अद्याप महाजन भुसे यांच्या बैठकीचा निष्कर्ष निघालेला नाही। महाजनांनी कालच्याच दिवशी ज्या पद्धतीने इतर पक्षातली माणसं भाजपात घेतली तेव्हापासूनच महाजनांच्या राजकीय आडाख्यांकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। या निमित्तानं किरण गोटूर आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। किरण, गिरीश महाजन आणि भुसेंची बैठक ही निर्णायक स्तरावर का पोहोचत नाही? शिवसेनेला नाशकात किती जागा हव्यात आणि नाही मिळाल्या तर भाजपा शिवसेना स्वतंत्र नाशकात लढताना एकमेकांसमोर दिसतील का? तर मागच्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेमध्ये सगळ्या जागा वाटपाच्या मुद्द्यावरती चर्चा सुरू आहे, पण अंतिम निर्णय अद्याप होत नाही। आज सुद्धा गिरीश महाजन आणि दादा भुसे यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे अशा पद्धतीचं प्राथमिक माहिती मिळत आहे। पण शिवसेनेने जो प्रस्ताव ठेवलेला आहे 45 जागांचा, तो भाजपला जे अमान्य आहे। तर मागच्या काही दिवसांपासून भाजपमध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्कमिंग झालेलं आहे। 122 जागांसाठी 900हून अधिक इच्छुक हे भाजपकडे आहेत आणि त्यामुळे अधिक जागा खरं तर देण्यासंदर्भात भाजपची तयारी नाही आणि म्हणून हा जो एकूणच पिढा आहे तो वाढत चाललेला आहे आणि 45 जागा जर नाही मिळाल्या तर आम्ही स्वतंत्रपणे लढू अशा पद्धतीची भूमिका शिवसेनेने घेतलेली आहे। आज रात्री या सगळ्या मुद्द्यावरती आणखी एकदा बैठक किंवा चर्चा होईल अशा पद्धतीचं प्राथमिक माहिती मिळते। त्यामुळे उद्या या सगळ्या मुद्द्यावरती काही निर्णायक जे आहे पाऊल या दोन्ही नेत्यांकडनं जे उचललं जातो का किंवा भाजप आणि शिवसेना दोघंही नाशिकमध्ये स्वतंत्र एकूणच लढतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बिलकुल किरण, याच निमित्तानं आपण काल दिलेल्या एका बातमीच्या निमित्तानं आता आपण पुढील वार्तापत्राकडे वळतो। तुर्तास धन्यवाद।